ज्या गावांची लोकसंख्या 1000 पेक्षा जास्त आहे ती सगळी गावं जी आहे आशियाई विकास बँक प्रकल्पाच्या माध्यमातून सिमेंट कॉन्क्रीटने जोडणार आहे. ते महत्वाचं आहे, कारण गावागावातून जे हल्ली रस्ते खराब जे होत आहेत तर त्यांना सिमेंट कॉन्क्रीटने करायचं ठरलं आणि ते जास्त लोकसंख्या असली पाहिजे तर 4,500 कोटी रुपये लागतील असं या अंदाज आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 3 अंतर्गत 23,000 किलोमीटर रस्ते पुलांची कामं ठरलं आणि ते 1,000 पेक्षा 4,500 कोटी रुपये लागतील असं या अंदाज आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 3 अंतर्गत पुलांची कामं त्यांनी ते घेतलेली आहे. वाड्या वस्ते जे आहेत बारमाही रस्त्याने जोडण्याचं काम होणार आहे. पर्यटन परिरथ होणार आहे. पर्यटनाला सुद्धा त्यांनी खूप भाव देत आहेत. बळीराजा शेत पाणंद रस्ता त्याला मंजुरी मिळालेली आहे. सांडपाणी व्यवस्था वगैरे जे आहे त्यासाठी 5,860 कोटी रुपयाचं जे आहे व्यवस्था त्यांनी केलेली आहे. शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा एज्युकेशन सिटी जी आहे मुंबई, नवी मुंबई 6 देशाची विद्यापीठं परदेशातली मोठमोठी त्या ठिकाणी ते येणार आहेत आणि आपल्याला त्याचं फार मोठं अभ्यासाच्या बाबतीमध्ये सहकार्य होणार आहे. त्यानंतर उमेद मॉल येणार आहेत, औद्योगिक केंद्र उभे राहणार आहेत. अशी अनेक कामं जे विशेषतः जे आहेत महात्मा ज्योतिराव फुले यांना 200 वर्ष त्यांच्या आता जन्मतिथीला त्यांना त्यांचा जन्मदिन होणार आहे. तर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा जाहीर केलं की आम्ही तो 200 वर्ष जे आहे ते साजरं करणार आहोत. तर त्या निमित्तानं सुद्धा ती कामं ते करणार आहेत. आणि एवढंच नाही तर बाबासाहेब आंबेडकरांच्या जो महाडचं जे आहे 14 तळं आहे ही सगळी जी आहेत कामं तिथलं जे आहे सुशोभीकरण पासून सगळ्या गोष्टी ज्या आहेत करणार आहेत. गाडगे महाराजांच्या बाबतीमध्ये सुद्धा. त्यामुळे लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.